महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी जाहीर केली आहे। शेतकऱ्यांना तब्बल 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात येणार आहे, ज्याचा फायदा राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना होणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। घाटमाथ्यावरती पावसाची धुमशान। राज्यातील 305 मंडळे जलमय झालेले असून मराठवाड्यासह विदर्भामध्ये पावसाची तूट कायम आहे। मान्सूनच्या सक्रियतेमुळे राज्यामध्ये घाटमाथा, मध्य महाराष्ट्राचा पश्चिम भाग, पूर्व विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम आहे। सोमवारी म्हणजेच तारीख 6 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासामध्ये तब्बल 305 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे। जम्मू काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड, राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस झालेला असून वाहतुकीसह जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। चिनाब खोऱ्यामध्ये पुराचा कहर असून डोंगर भागांमध्ये नद्या-नाल्यांना पूर आलेला आहे। मुंबई पुणे वाहतूक विस्कळीत झालेली असून रेल्वे विमानसेवेला सुद्धा फटका बसतोय। मुंबई गोवा महामार्गावरती 8 ठिकाणी दरड कोसळलेली आहे। इशारा देण्यात आलेला आहे 48 तास महत्त्वाचे ठरणार आहे। नाशिक, त्र्यंबकेश्वरला ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता असून पालघर, रायगड, पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पाऊस कनेक्टिंग जनजीवन ब्रोकन झालेला आहे। प्रतीक्षा आहे कोसळधारेसाठी मराठवाडा, विदर्भ, खानदेशकरांचे डोळे अजून सुद्धा आकाशाकडे लागलेले आहे। पुढील किमान 3-4 दिवस तरी जोरदार नाहीत। NICU कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडलेले आहे। देयक मिळून सुद्धा मानधन न दिल्याने कंपनीला कारणे दाखवा नोटीस। गेल्या वर्षी कापसाचा विमा मिळालेलाच नाही, यावर्षी विमा रक्कम भरण्याची तयारी। वन्य प्राण्यांचा धुमाकूळ, कपाशीसह कोवड्या पिकांवरती मारतायत ताव। रोहिंखेड परिसरामध्ये आधीच उशिरा पाऊस झाल्यात, त्यात आता हरणे, रानडुकरांचा उपद्रव। शेतकरी दुहेरी संकटामध्ये। सोयाबीन बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचे संकट ओढवलेले आहे। न्यायासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे धाव घेतली जाते। वाढत्या महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडलेले असून वस्तूंचे भाव गगनाला भिडलेले आहे। 10 ते 15% वाढ झालेली आहे। बाल आशीर्वाद योजनेच्या नावाखाली होते दिशाभूल, फसवे संदेश व्हायरल होत आहे। दरमहा 4,000 रुपये देण्याचा दावा हा खोटा आहे। पेट्रोल आणि डिझेलचे दर हे स्वस्त होण्याची आशा असून ऑगस्टमध्ये तेल उत्पादन वाढणार। OPEC+ निर्णयाने जागतिक बाजाराला दिलासा मिळतोय। 7 देश दररोज 1.88 लाख बॅरल अतिरिक्त उत्पादन घेणार। कच्च्या तेलाच्या किमतीवरती दबाव कायम आहे। विदर्भामध्ये संत्रा लागवड क्षेत्र पोहोचले 2.25 लाख हेक्टरवरती। संत्रा उत्पादकांना मोठा दिलासा मिळतोय। तंत्रज्ञानामुळे हेक्टरी उत्पादन 12 वरून 25 टनांपर्यंत। इंद्रायणी नदीला महापूर आलेला असून 4ही पूल पाण्याखाली गेलेले आहे। भाविकांनी आळंदीमध्ये येऊ नये, प्रशासनाचे आवाहन केले जाते। मावळामध्ये घरावरती दरड कोसळून तिघांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। लोणावळा घाटामध्ये दरड कोसळल्याने रेल्वे सेवा सुद्धा विस्कळीत झालेली आहे। मुंबईला सुद्धा ब्रेक लागलेला आहे। लोकल वाहतूक विस्कळीत झालेली असून 64 बस मार्गांवरती परिणाम होतोय। सकल भागांमध्ये पाणी साचलेले आहे। झाडे कोसळल्यामुळे मार्ग बदललेले, प्रवाशांचे मेगा हाल होत आहेत। पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाचा जोर दिसून येतोय। गगनबावड्यासह 5 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली। धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस झालेला असून तब्बल 55 बंधारे पाण्याखाली गेलेले आहे। सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा कायम असून महाबळेश्वरमध्ये 24 तासात सर्वाधिक 513 मिलीमीटर विक्रमी पावसाची नोंद झालेली आहे। वारणा कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे। कृषी सहाय्यक थेट शेतकऱ्यांच्या बांधावरती करणार ई-पीक पाहणी। अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय। मंडळनिहाय गावांचा यामध्ये समावेश आहे। पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही, शेतकऱ्यांची कारवाईची मागणी केली जाते। जिल्हा व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली जात आहे। महान परिसरामध्ये खरीपाची पेरणी ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। आद्रा नक्षत्रातील पावसाने दिला दिलासा, कपाशीला सुद्धा प्राधान्य दिले जाते। आजपासून अकोला जिल्ह्यातील सर्व शाळा ह्या सकाळच्या सत्रामध्ये घेतल्या जाणार। 29 जुलैपर्यंत वेळेमध्ये बदल केला जातोय। मतदार पुनरीक्षण मोहिमेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश देण्यात आलेले आहे। स्मार्ट रेशन कार्ड मिळणार, QR वरती माहिती दिसणार। QR कोड स्कॅन करता संबंधित रेशन कार्ड धारकांना आता धान्य मिळणार। खामगाव जिल्ह्यामध्ये 97,772 घरे अजून सुद्धा अपूर्ण आहे। लाभार्थ्यांचे हप्ते रखडल्याने बांधकामाचा वेग मंदावलेला आहे। मुद्रा योजनेमध्ये लघुउद्योजकांचा वाढता कल। बुलढाणा जिल्ह्यामध्ये किशोर व तरुण गटामध्ये सर्वाधिक कर्ज वाटप केली गेलेली आहे। स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी योजना उपयुक्त ठरत आहे।
पावसाळ्यामध्ये घरकुल लाभार्थ्यांचे हाल होत असून खामगाव जिल्ह्यामध्ये 97,772 घरांचे काम हे अपूर्ण आहे. जिल्ह्यातील 1 लाखांवरती घरकुलांना मंजुरी मिळालेली आहे. 15,000 कोटींच्या कृषी अर्थकारणाला बसते खीड. 17 लाख मेट्रिक टन शेतमाल, साठवण क्षमता 3.52 लाख मेट्रिक टन. बँकांचे दरवाजे बंद असून सावकारांचे उघडे आहे. 5 वर्षामध्ये खामगाव जिल्ह्यात परवानाधारक सावकारांच्या कर्जवाटपामध्ये 15.44 पट वाढ झालेली आहे. बँकाकडून वेळेवरती कर्ज न मिळाल्याने शेतकरी लघु व्यावसायिकांचा सावकारीकडे वाढता ओढा. शेतीबरोबरच शिक्षण, आरोग्य, व्यवसायासाठीही खाजगी कर्जांचा आधार. कर्जमाफीची प्रतीक्षा असून पीक कर्ज वाटपाला ब्रेक लागलेला आहे. पात्रता निश्चित होईपर्यंत शेतकऱ्यांना कर्जवाटपाची अनिश्चितता आहे. खामगाव अव्वल असून शेगाव, मलकापूर तालुका शून्यावरती. मत्स्य उत्पादनामध्ये एवढी तफावत का? जलस्रोत असून सुद्धा व्यवसायाकडे होते दुर्लक्ष. वडगाव परिसरामध्ये पेरणीचे काम हे अंतिम टप्प्यामध्ये असून 95 ते 98% पेरणी पूर्ण झालेली आहे. दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. ई-केवायसीच्या कचाट्यामध्ये लाडक्या बहिणींचे हप्ते बंद झालेले आहे. लाभार्थ्यांची आर्थिक कोंडी तोडगा काढण्यासाठी मागणी केली जाते. 1,000पेक्षा अधिक लाभार्थी महिलांना अनुदान अपात्र ठरत आहे. शेतकऱ्यांनो, खरीप पिकांना द्या विमा कवच. चुकीची माहिती दिल्यास 5 वर्षांची बंदी होणार. सावधान, बोगसगिरी महागामध्ये पडणार. नवीन योजना जुनीच वेदना. मजुरी वाढ 5 रुपये. व्हीबीची रामजी योजना लागू करण्यात आलेली असून 370 रुपये दर मिळतोय. 312 रुपये मजुरी गतवर्षी होती. यंदा 5 रुपयांनी वाढ केलेली आहे. सोयाबीनचा पीक विमा महागलेला असून हप्त्यामध्ये हेक्टरी 58 रुपयांची वाढ केलेली आहे. कापूस विमा मात्र स्वस्त झालेला आहे. हेक्टरी 291 रुपयांची घट करण्यात आलेली आहे. जूनच्या अखेरपासून पावसाचा धडाका. पेरणी अंतिम टप्प्यामध्ये आहे. वाशिम तालुक्यामध्ये सर्वाधिक नोंद असून रिसोड तालुक्यामध्ये कमी पावसाने वाढवली शेतकऱ्यांची चिंता. बंड गार्डन दोंड विसर्गामध्ये मोठी वाढ झालेली असून उजनी मृतसाठ्यामध्ये येणार बहार. दमदार पावसाची गरज आहे. शहरासह सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांच्या आशा पल्लवित झालेल्या आहे. ढगाळ हवामानामुळे फळबागेतदारांची कसोटी होते. भाजीपाला उत्पादक धास्तावलेले असून अनपेक्षित फटका बसतोय. कुजवा, तेल्या, डांबऱ्या आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतोय. पाऊस आला तरी वारी सुकर होणार. 50,000 वारकऱ्यांना रेनकोट मिळणार. कुशल जैन. आषाढीसाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे. फूट मसाजर 5 पटीने, स्नानगृहे 6 पटीने वाढलेली आहे. वारीच्या तोंडावरती पालेभाज्यांचे दर स्थिर असून लसणाची फोडणी मात्र अजून सुद्धा महाग आहे. कांदा बटाट्याचा पुरेसा पुरवठा. आषाढी वारीमध्ये भाविकांना मिळणार दिलासा. तासभर 300 मिलीमीटर पावसाचा अंदाज व्यक्त होतोय. डोंगर माथ्यावरती होणार अतिवृष्टी. आठवडे बाजार बंद. देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकावरती इमर्जन्सी लूपलाईन. महामार्गावरती वेगमर्यादा. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती आज भाबरवारी घाटातील वाहतूक बंद झालेली आहे. आमदार राहुल आहेर यांच्या पत्रानंतर प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही. इगतपुरी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला असून शेतामध्ये पाणी. विजेचा खेळखंडोबा. नद्या वाहू लागल्या दुथडी भरून. रस्त्यांना आले तलावाचे स्वरूप. भर पावसामध्ये सुद्धा आंदोलनाचा जोर वाढलेला आहे. MPSC विरुद्ध युवकांचा एल्गार. राज्य शासनावरती उपस्थितीची सडकून टीका. ऑनलाईन परीक्षा रद्द करण्याची जोरदार मागणी केली जाते. कांद्याची चव झाली तिखट. आठवडाभरामध्ये दरात 10 रुपयांची वाढ झालेली आहे. हातगाड्यांऐवजी खरेदीसाठी ग्राहक थेट भाजी मंडईमध्ये. व्यायामशाळेमध्ये शरीर कमवणार. 14 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार. नवीन बांधकामासाठी 14 लाख रुपये तर साहित्य खरेदी खुल्या व्यायामशाळेसाठी 7 लाख रुपये मिळणार. 27 गावांच्या शेती सिंचनाचे स्वप्न अदांतरी. आंदोलन, बैठका, निवेदने दिली तरीसुद्धा तलावाचा प्रश्न जैसे थे. औंढा नागनाथ परिसरामध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे गावकऱ्यांनी मांडली होती कैफियत. कर्ज मंजूर. बोजा सुद्धा चढविला. 2 वर्षांपासून पैसे मिळेनात. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाकडून लाभार्थ्यांचा छळ केला जातोय. मृग अर्धा हुलकावणी. आता पुनर्वसूकडे आशा लागलेल्या आहे. लातूर जिल्ह्यामध्ये 116.7 मिलीमीटर पाऊस. पेरण्या खोळंबलेल्या आहे. पुणे मुंबईमध्ये धोधो. नांदेडामध्ये कधी बरसणार. पावसाची 17% तूट असून उपयुक्त जलसाठाही घटलेला आहे. विष्णुपुरी जलाशयामध्ये केवळ 29% उपयुक्त जलसाठा. आद्रामधील गाढवाने दिला दगा. पावसाची तूट 56% आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये पुनर्वसू नक्षत्रातील घोड्याकडे लक्ष लागलेले असून 100 मिलीमीटर आव्हानामुळे 3 तालुक्यातील पेरण्या ह्या खोळंबलेल्या आहे.
गोगलगायींना रोखण्यासाठी करा स्नेल किल चुन्याचा वापर, सामूहिक नियंत्रणासाठी कृषी विभागाचे आवाहन केले जाते. खरीपाचा खोळंबा होतोय. गतवर्षीच्या तुलनेमध्ये पेरणीत 75% घट दिसून येते. तुळजापूर परिसरामध्ये मान्सूनच्या संत प्रकृतीचा हा फटका बसतोय. गेल्या काही दिवसातील हजेरीमुळे पेरणीला आता वेग आलेला आहे. गाय म्हशींची संख्या घटलेली असून तरीसुद्धा दूध उत्पादनाचा आकडा कायम आहे. मराठवाड्याच्या दूध पंढरीमध्ये बावडतोय भेसळीचा संशय. एफडीएच्या तपासणीवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कुंपणाचे काम ठरले अखेरचे. वाघाच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्यांचा अंत झालेला आहे. बरडघाट शेतशिवारातील ही घटना घडलेली आहे. ग्रामस्थांचा मृतदेह ताब्यामध्ये घेण्यास नकार दिला जातोय. मिहानमधील 200पेक्षा अधिक कंपन्यांना वीज दरवाढीचा धक्का बसतोय. महावितरणापेक्षा महागड्या विजेचा प्रस्ताव सन 2028-29 पर्यंत दर 11.53 रुपये प्रति युनिटवरती जाणार. पावसाच्या विलंबाचा मृगबहाराला फटका बसतोय. संत्रा उत्पादकांची वाढली चिंता. कृषी विद्यापीठाने दिले एकात्मिक व्यवस्थापन. गरगा प्रकल्पामध्ये खडखडाट. सिंचन विभागाची चिंता वाढलेली असून पंढरी बोर्डी नाल्याची स्थिती गंभीर आहे. महिना उलटला तरीसुद्धा जिल्हा हा तहानलेलाच आहे. बोनसचा प्रश्न हा अधांतरी आहे. मका खरेदीचे 19 कोटी रुपये थकीत आहे. भंडारा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट निर्माण झालेले असून उदरनिर्वाहाचा प्रश्न सुद्धा गंभीर आहे. खते, बियाणे व कीटकनाशकांच्या नमुना तपासणीची सदोष पद्धत. धोरण बदलणार तरी कधी? फटका शेतकऱ्यांना बसतोय. आपत्तीमधून बचावासाठी सुधारित पीक विमा योजना लागू करण्यात येणार. शेतकऱ्यांना मिळणार मजबूत आर्थिक सुरक्षा. लाभासाठी फार्मर आयडी व पीक नोंदणी अनिवार्य असणार आहे. स्मार्ट रेशन कार्ड मिळणार. QR वरती सर्व माहिती दिसणार. आता बनावट रेशन कार्ड ओळखणे सोपे होणार. अवघ्या 20 रुपयांमध्ये महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना मिळणार आता अपघात विम्याचे कवच. नव्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली असून जुन्या योजनेमधील 1295 शेतकरी अजूनसुद्धा प्रतीक्षेमध्ये आहे. नागभीडमध्ये जुन्या कर्जमाफी योजनेचा लाभ अद्यापसुद्धा मिळालेलाच नाही. सरी वरंबा पद्धती ठरतंय शेतकऱ्यांसाठी वरदान. जलसंधारणामधून उत्पादन वाढीचा नवा मार्ग. कृषी विभागाचा पुढाकार. चंद्रपूर तालुक्यामध्ये करून दाखवले प्रात्यक्षिके. सावधान, सर्पदंशांचा धोका. 5000 इंजेक्शनचा पुरवठा. आरोग्य विभाग सतर्क. मांत्रिकांकडे न जाता रुग्णालयामध्ये घ्या धाव. गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाची बॅटिंग सुरूच असून सालेकसा तालुक्यामध्ये सलग 5व्या दिवशी अतिवृष्टी झालेली आहे. पुजारी टोला धरणाचे दरवाजे उघडलेले असून गेल्या 24 तासांमध्ये 49.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जनजीवन विस्कळीत झालेले आहे. गोंदिया जिल्ह्यातील 2408 कुटुंबांना राहावे लागते उघड्यावरती. 93.13% घरकुले पूर्ण तरी 1000 लाभार्थ्यांचे पावसाळ्यामध्ये हाल होत आहे. नागपूर जिल्हा बँकेचे 1206 शेतकऱ्यांचे 14 कोटी कर्ज माफ करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेचा लाभ थेट सरकारकडून बँकांना मिळणार. जलाशयामध्ये 38% जलसाठा. पाणी सोडण्यांवरती निर्बंध. पाऊस सुरू होताच टँकर बंद. एल निनोच्या पार्श्वभूमीवरती खबरदारीची सूचना. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन लावलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.